या दिवसात आईला आपल्या माहेरची, विशेषतः आपल्या मंदाताईची फार फार आठवण यायची. ती अगदी अस्वस्थ होऊन त्या सगळ्यांना स्वप्नात बघायची. तिला आपल्या ताईचं एकच वाईट वाटत होतं, तिच्या बाबाचं आणि कृष्णाचं जाऊ दे, पण तिच्या मंदाताईंना बाबांच्या नकळत एखाद्या नोकराला इथे पाठवून तिची खुशाली तरी विचारता आली असती. पण नाही, त्यांनीसुद्धा तिला दूरत्व दाखवलेलं होतं. आपल्या ताईच्या आठवणीने तिचा जीव अत्यंत होरहोरायचा. आपण आता आई होणार आहोत ही बातमीसुद्धा तिला माहिती नाही, ह्याचं तिला भयंकर दुःख व्हायचं. परंतु वत्सलेला माहीत नव्हतं की ती गेल्यापासनं तिची आई आजारीच होती. कृष्णाचं लग्न झाल्यावर तिच्या पतीला प्रभूंनी घरजावई केलं होतं, आपल्या जवळ ठेवून घेतलं होतं. आणि याच दरम्यान मंदाताईंना अर्धांगवायूचा झटका येऊन त्या लुळ्या पांगळ्याहून अंथरुणावर वत्सला वत्सला करत पडलेल्या होत्या. आईजवळ कोणी नसलं की आई उठायची, दूरवरचा तो निर्मनुष्य रस्ता न्याहाळून आपल्या ओलावलेल्या डोळ्यांना पदर लावून पुन्हा आपल्या पलंगावर पडून टिपं गाळत राहायची. एकदा आई असं तिच्या जवळ जाऊन बसत म्हणाली, वत्सले, माहेरची खूप आठवण येते ना तुला? हे ऐकून आई एकदम गडबडीनं उठून बसत म्हणाली, तसं काही नाही आई, पण. त्यावेळी आजी शांतपणे म्हणाली, हे बघ, हा पण आहे ना, हा पण फार वाईट असतो. अगं, कुठलीही स्त्री एखाद्या वेळी आपल्या नवऱ्याला विसरेल बघ, पण आपल्या माहेरला कधी विसरणार नाही. आता तुला सांगून नाही आहे, पण सांगते. शंभूनं मालेगावला जाणाऱ्या एका माणसाला तुला दिवस गेलेत हे ताईंना सांगायला सांगितलं होतं, आणि तो बिचारा ते सांगायला तुमच्या फाटकाजवळ गेला तर नोकरानं आत येऊन प्रभूंना हे सांगितलं. तर त्यांनी स्वतः फाटकाजवळ येऊन त्या माणसाला हाकलून दिलं आणि वरून धमकी दिली की पुन्हा इथे कसला निरोप घेऊन आला तर तंगडी तोडून हातात देईन. आता तूच सांग वत्सले, शंभूनं काय करायचं ग? तुझा बाप जरा काही झालं की इस्टेट करत धावतो. मला कळत नाही शंभू त्याच्याकडे अशी कोणती इस्टेट मागणार आहे. जळली मेली ती इस्टेट. आणि आता तुझं हे असं रस्ता बघत मुक्यानं रडणं मला आवडत नाही, तरीसुद्धा तुझ्या बापाचे पाय धरायला मी काही तुला पाठवणार नाही. गहिवरलेली आई आजीच्या कुशीत शिरत म्हणाली, आई, मला क्षमा करावं. आईला 9वा महिना लागला तसं बाबांना सतत ती प्रभूंची शापवाणी आठवून ते फार अस्वस्थ झाले होते. त्या शापवाणीनं आपल्या वत्सलेला तर काही होणार नाही ना, हीच भीती त्यांना सारखी वाटायला लागली होती. आपल्या वत्सलेला काही झालं तर आपण जगणार नाही हेही त्यांना माहिती होतं, आणि तसं झालं तर आपल्या आईचं काय होईल. बाबा या सगळ्या विचारांनी अत्यंत अस्वस्थ होते. शेवटी एकदा ते केदार काकांना म्हणाले की केदार, बाळणपणात वत्सलेला काही होणार तर नाही ना? तेव्हा केदार काका त्यांना धीर देत म्हणाले, शंभू, अरे प्रभू जे जन्माला घालतो ते सुखरूप जगात यावं म्हणून तो सगळं करतो. बघ, आमची उमा सुखरूप बाळंत झाली ना, तसं वत्सला वहिनीसुद्धा होईल हो. तू काही काळजी करू नकोस. आईला 9वा महिना लागल्यावर कौसल्यामाई आपली 2 लुगडी घेऊन आमच्या घरी मुक्कामाला आली. दादू बाबा देखील आले. ते सकाळी यायचे आणि रात्री त्यांच्या घरी झोपायला जायचे. दादूबाबांच्या आणि कौसल्यामाईच्या येण्यानं बाबांना आईची वाटणारी काळजी पुष्कळ कमी झाली. त्यावेळी बाबांच्या लक्षात एक गोष्ट आली नाही, ती म्हणजे माझ्या प्रभू आजोबांची शापवाणी आईला नसून ती मला होती, कारण मी त्यांचं पहिलं अपत्य होते ना. वास्तविक असं म्हटलं जातं की येणाऱ्या प्रत्येक अमावास्या ह्या अगदी अशुभ असतात. तसंच असं देखील मानलं जातं की अमावास्या या अपूजनीय असतात. अमावास्येला अशुभ घडतं, भूत प्रेत अमावास्येला जागृत होतात, आणि ते अधिकांश खरं असतं. परंतु अश्विन वैद्य ही एक अमावास्या मात्र पवित्र आणि पूजनीय मानली जाते, कारण त्या अमावास्येला महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी या 3ही देवींची पूजा केली जाते. माझा जन्म देखील एका काळोख्या अमावास्येलाच झाला, पण अशा अष्टदल कमलाधिष्ठीच्या लक्ष्मीपूजनाच्या अमावास्येला नाही, तर सर्वात अशुभ वाऱ्या पावसानं भरलेल्या काळोख्या रात्री आकाशात धूमकेतूचा झाडू पडला असताना आणि सर्व अमंगल नक्षत्र एका माळेत आलेली असताना 20 वर्षातून एकदाच येणाऱ्या या अशुभ भयंकर अमावास्येच्या दिवशी माझ्या आईला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या.
अवघ्या 17 वर्षाच्या आईला हा वेदनांचा आगडोम सहन होत नव्हता अगदी. ती जोरजोरात विवळत होती आणि माझ्या आजीची आणि कौसल्यामाईची अगदी धावपळ उडून गेली होती. कौसल्यामाईनी तर चुलीवरचं गरम पाण्याची तपेलं फडक्यानं न उचलता हातानं उचलली, बोटं पोळून घेतली. माझ्या बाबांना या 20 वर्षातून एकदा येणाऱ्या अमावास्येबद्दल माहिती होतं आणि ते आईला प्रसूती वेदना चालू झाल्या तेव्हा एकटेच देवघरात पंचांग मांडून शांतपणे बसले होते. ते वरून शांत दिसत असले तरी त्यांच्या मनात त्यावेळी विलक्षण वादळ चाललेलं होतं. त्यांना त्यावेळी माहिती होतं की त्या 20 वर्षातून एकदा येणाऱ्या अमावास्येला बरोबर 12 वाजण्याच्या घटिकेला जे बालक जन्माला येतं ते लगेच मृत्यू पावतं आणि जगलं तर त्याला अकाली मृत्यूयोग संभवतो. परंतु 12 वाजल्यानंतर मात्र ग्रहांची स्थिती बदलत होती. ती सगळी अशुभ ग्रह शुभ घटिकेच्या सानिध्यात येऊन त्या क्षणी जन्मलेलं बालक मात्र अत्यंत शुभदायी, यशस्वी आणि दीर्घायुषी ठरतं. परंतु ती 12 वाजण्याची अशुभ घटिका टळल्यानंतरच. आणि या अशा अशुभ दिवशी माझ्या आईला प्रसूती वेदना सुरू झाल्या. बाबांनी समोर ठेवलेल्या घड्याळात बघितलं, आता 11:15 वाजले होते. फक्त 15 मिनिटांनी 12 वाजणार होते आणि नंतर लगेच ग्रहांची दशा बदलणार होती. म्हणजे येणारी 20 मिनिटं अत्यंत महत्त्वाची होती. माझे बाबा त्या 20 मिनिटांच्या प्रतीक्षेतच बसले होते. त्यांना त्या वाऱ्यात सुद्धा आईचं विवळणं ऐकू येत होतं आणि त्यांच्या कानात प्रभूंची ती शापवाणी राहून राहून गुंजारत होती. माझे चांगले बाबा त्या समयीच्या मंद प्रकाशात सर्व देवांना आणि आपल्या वडिलांना हात जोडून आळवत होते की देवा, माझं हे पहिलं अपत्य 12 वाजल्यानंतर जन्माला येऊ दे. नंतर ते आपल्या वडिलांच्या तसबिरीकडे बघत म्हणाले, बाबा, ह्यावेळी भयंकर अशुभ घटिका सुरू आहे. या घटिकेत येणाऱ्या बालकाचा मृत्यू किंवा मृत्यूयोग संभवतो. तुमचा नातू फक्त 12 वाजून गेल्यानंतर जन्माला येऊ दे. माझ्या बाबांना एकदम वाटलं आपले वडील आपल्याजवळ बसून रडतायत. तसे माझे बाबा अत्यंत हादरून गेले. त्यावेळी त्यांनी पाहिलं घड्याळाचा काटा 12वर सरकत होता आणि तेव्हाच आमच्या देवाऱ्यातल्या सगळ्या देवांच्या मूर्ती अचानकपणे धडाधडा खाली पडल्या होत्या. आणि मिनिट काटा 12वर येऊन थांबायला एक अर्धा मिनिट असताना बाबांनी माझ्या रडण्याचा टाहो ऐकला होता. मी त्या अशुभ घटिकेला जन्मून तरी देखील जिवंत राहून माझा मृत्यूयोग आणि मंगळी होऊन सर्व अशुभ नक्षत्रांचं सुंदर लेणं लिहून माझ्या बाबांच्या हृदयात कट्यार खुपसून जन्माला आले होते. माझ्या बाबांनी नंतर शांतपणे उठून देवघर बंद केलं आणि ते पुन्हा देव्हाऱ्यासमोर येऊन बसले तेव्हा त्यांच्या डोळ्यातनं अनिवार्य अश्रुधारा वाहत होत्या. त्यांचं पहिलं अपत्य मृत्यूयोग घेऊन जन्मलं होतं आणि त्याचं भयंकर दुःख त्यांना या क्षणी झालं होतं. बाबांनी नंतर सगळ्या पडलेल्या देवांना उचललं, पुन्हा सरळ करून नीट ठेवलं. बाबा अजून रडत होते. त्यावेळी त्यांनी ठरवलं की आपल्या मुलाचं हे प्राक्तन कुणालाही, म्हणजे अगदी केदार भटांना सुद्धा सांगायचं नाही. बाबा असे देवघरात रडत असताना माझी आजी येऊन दार ठोठावत ओरडून म्हणत होती, शंभू, अरे शंभूनाथ, अरे दार उघड, बघ माझी पहिली नात कसं शुभ्र नक्षत्राचं सुंदर लेणं घेऊन जन्माला आली आहे. बाबांनी आपले डोळे हलकेच पुसून दार उघडलं आणि त्याच वेळी आमच्या घराच्या मागचं एक नारळाचं झाड काही कारण नसताना अचानक कोसळलं. घराच्या पुढे कुठलं तरी भटकं कुत्रं आमच्या घराकडे तोंड करून कुणी गळा दाबल्यासारखं भेसूरपणे रडत होतं. माझ्या आजींचं बाबांकडे लक्षच नव्हतं. ती माझं बांधलेलं मुटकुळं बाबांच्या हातावर ठेवत हसत म्हणाली, अरे शंभू, बघ हिचं रूप कसं राजकन्याचं आहे. अरे तिचे डोळे आत्ता झाकलेत, पण मी बघितले तर हिचे डोळे तुझ्या बाबांचे आहेत. आणि बाबांनी माझ्याकडे बघितलं आणि पुन्हा एकदा त्यांना उन्मळून आलं. त्यांना वाटलं कोणीतरी शापित देवता आपल्या घरी जन्मली आहे. आजी एकदम थांबली, बाबांकडे बघत म्हणाली, शंभू, अरे तू काही बोलत नाही आहेस. मुलगी झाली म्हणून नाराज का झाला आहेस? अरे बघ तुझ्या मुलीचं सौंदर्य. अरे असं रूप पंचक्रोशीत मिळणार नाही. बघ बघ बघ, आत्ताच तिचं नाक बघ कसं न मळता सुद्धा धारदार आहे. अरे शंभू, मुलगा काय दुसऱ्या वेळी होईल. ही लक्ष्मी आली आत्ता आपल्या घरी.
बाबा नाईलाजानं हसत म्हणाले, अगं आई, हिने अजून डोळे नीटसुद्धा उघडलेले नाहीत की हाताच्या मुठी उघडल्या नाही आहेत आणि तू. अचानक बाबाने माझं ते मुटकुळं आपल्या छातीशी घट्ट धरलं आणि पुटपुटले, आई खरंच ही फार सुंदर आहे, लक्ष्मीसारखी आहे, तिला लक्ष्मीचं नशीब लाभो. मी नुकतीच जन्मले आणि बाबांनी माझ्यासाठी देवाकडे भीक मागणं सुरू केलं. त्यांनी नंतर आजीच्या हातात मला दिलं आणि म्हणाले, आई अगं वत्सला कशी आहे, मी आज जाऊन तिला पाहू का. तशी माझ्या आजीनं मान हलवली. माझ्या आजीला कळलं होतं की आपल्या ह्या मुलाचं काहीतरी बिनसलं आहे. तिला 20 वर्षातून एकदा येणाऱ्या या अमावस्येबद्दल काही म्हणजे काही माहिती नव्हती. त्यावेळी तिला फक्त असंच वाटलं की बाबांना मुलगा पाहिजे होता आणि झाली मुलगी म्हणून ते नाराज झालेले आहेत. तशी ती तरातरा आत गेली आणि माझ्या आईजवळ बसलेल्या बाबांकडे बघत ती मला आईकडे देत म्हणाली, वत्सले बघ, तुझ्या नवऱ्याला मुलगा पाहिजे होता, ही झाली मुलगी म्हणून तो झाला नाराज. बाबा हसत म्हणाले, वत्सले तू आणि आपली ही पोर सुखरूप आहात हे बघून मला फार बरं वाटतंय बघ. अगं माझ्या मनावर फार ताण आला होता गं. हे ऐकलं आणि आजीचं समाधान झालं आणि नंतर ती हसत हसत म्हणाली, असं होतंय काय. अरे शंभू, जेव्हा मूल जन्मतं तेव्हा ते आपलं आयुष्य घेऊन जन्मतं बघ, त्यामुळे काही कोणाला होत नाही. बाबांनी हलकेच आपला ओठ दुमडून माझ्या मिटलेल्या हाताच्या रेषा बघितल्या, पण अजून माझ्या नशिबाच्या रेषा तिथे उमटलेल्या नव्हत्या. तरी बाबांच्या सूक्ष्म नजरेला उगाचच वाटलं की माझी आयुष्य रेषा मध्येच तुटलेली आहे. आणि ते उठून नंतर अंगणात गेले होते. ते स्वतःशीच म्हणाले, मी जपातपानं माझ्या या पोरीचं आयुष्य वाढवीन, तिच्या नावानं मृत्युंजयाचा जप करीन आणि त्या सगळ्याचे चांगले परिणाम माझ्या या बाळाला मिळतील. आमची कौशल्यामाई तर माझं ते अतिसुंदर रूप बघून वेडावून गेली. तर माझी आजी आपल्या पतीचे मी घेतलेले निळे डोळे बघून फार सुखावून गेली. माझी आई तर माझं मुटकुळं आपल्या कुशीत घेऊन सतत हसत माझ्याकडे पाहायची. तिला खरंच वाटत नव्हतं की आपल्या कुशीत हा इतका सुंदर जीव जन्माला आलाय. माझे गरीब बाबा मात्र माझ्या जन्माच्या पहिल्या दिवसापासनं आपल्या डोक्यावर चिंतेचं ओझं घेऊन बसले होते आणि नंतर ते शेवटपर्यंत त्या ओझ्याखालीच दबलेले राहिले. सकाळी सकाळी आमच्या घरी दादूबाबा आणि केदार भट आले. केदार भटांनी आल्या आल्या बाबांना विचारलं, अरे शंभू, वत्सला प्रसूत झाली. तेव्हा आजी हसत बाहेर येत म्हणाली, अरे केदार, तुझ्या शांतीला बहीण आली आहे बघ, वत्सलेला मुलगी झाली आहे. आणि हे ऐकून दादूबाबा आत पळाले होते. तर केदार भट बाबांकडे बघत म्हणाले, शंभू, मूल जन्मलं कधी. बाबा हसत म्हणाले, केदार, अरे बरोबर 12:05 तेव्हा केदारनाथ सुटकेचा निश्वास सोडत म्हणाले, तुला माहिती आहे ना कालच्या 20 वर्षातून येणाऱ्या अमावस्येबद्दल. पण चला, आपल्या पोरीनं नशीब काढलं, मी जरा तिला बघून येतो हां. आणि बाबांसह केदार भट आत आले. तेव्हा दादूबाबा कौतुकानं मला निहाळत बसले होते. केदार भटांनी आजीला एकदम म्हटलं, आई, ही एखाद्या राजकन्येसारखी सुंदर आहे. तसं आजी हसत म्हणाली, अरे केदार आणि दादू, हिचे डोळे अगदी आमच्या ह्यांच्यासारखे आहेत. यांचे डोळे असे निळे होते. पोर आमच्या घराण्यावर गेली आहे. केदार भट पुन्हा म्हणाले, खरोखर आई, ही मुलगी एखाद्या राजकन्येसारखी आहे आणि असं सौंदर्य फक्त ब्राह्मणाचं असू शकतं. पण आमचे केदार काका भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक वर्षांनी जन्मले होते, त्यामुळे त्यांनी खऱ्या ब्रिटिशांना पाहिलेलं नसावं, नाहीतर ते नक्कीच म्हणाले असते, आई, ही मुलगी अगदी अस्सल ब्रिटिश सौंदर्याचा नमुना आहे. आता निळे डोळे, दुधासारखा गौरवर्ण आणि ब्रिटिशांची चालाखी हे सगळे गुण ब्राह्मणात आहेतच. असो, या सगळ्या गोष्टींशी आपल्याला कर्तव्य नाही. सांगायचं तात्पर्य, मी विलक्षण सुंदर होते, फार सुंदर होते आणि सौंदर्याला अल्प आयुष्याचा शाप असतो हे तुम्हाला माहिती असणारच. त्या दिवशी केदार काका बाबांशी बोलत बसले होते आणि आमचे दादूबाबा माझा लाकडाचा पाळणा आईच्या पलंगा शेजारी बसवत होते. तेव्हा बाबा केदार काकांना म्हणाले, केदार, माझी पोर 12 वाजल्यानंतर जरी जन्मली तरी ती अमावस्येला जन्मली याची मला थोडी चिंता आहे. म्हणतात ना, अमावस्येला भूतयोनीचं वर्चस्व असतं आणि त्या दिवशी जन्मलेल्या बालकाला ती लवकर बाधते. त्यात ती मंगळी आहे.
केदार काका म्हणाले, शंभू, नसती चिंता करत बसू नकोस. तुला जर असं वाटतं तर मी तिला इथे आलो की अंगारा लावत जाईन. आपण तिच्या बारशाला ग्रहांचा शांती होम करून बारसं करू आणि मंगळ काय पुष्कळ जणांना असतो रे. तसं बाबा ठीक आहे म्हणाले. बाबांनी केदार काकांशी आयुष्यात पहिल्यांदा खोटं बोलून माझ्या अंगाऱ्याची सोय करून घेतली होती. त्या रात्री मात्र माझ्या बाबांना एक दिलासा देणारं स्वप्न पडलं होतं. त्यांनी स्वप्नात बघितलं, माझे आजोबा ओंकारेश्वर त्यांच्या मांडीवर मी झोपले होते आणि ते मला कुरवाळत बाबांना म्हणाले, शंभूनाथ, काही काळजी करू नकोस, सगळ्यांना सांभाळ, मी हिला सांभाळीन. सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवून बाबांना फार बरं वाटलं होतं. दुसऱ्या दिवशी बाबा जरा मोकळे झाले होते. मी झाल्यानंतर आमच्या छोट्याशा राजापुरात माझ्या सौंदर्याची चर्चा झाली होती. आमच्या भाजी नेणाऱ्या बायकांनी जेव्हा मला बघून माझी स्तुती केली तसं वरकरणी हसत, पण मनातून आजी त्या सगळ्यांना शिव्या घालत राहिली होती. आणि त्या सगळ्या बाया गेल्यावर डावा पाय आपटत तिने माझी 10 वेळा दृष्ट काढून दृष्टीच्या चुलीत टाकली होती. ते सगळं बघून बाबा तिला हसत म्हणाले की अगं आई, आता ते दृष्ट काढत शिव्या देणं पुरे कर. आता हे तुझं असं झालं बघ, अगोदर कोणाला खा म्हणायचं आणि त्यांनी खाल्ल्यावर त्याला शिव्या देत बसायचं. त्यावर माझी आजी काही बोलली नाही, कारण तिच्याकडे बोलण्यासारखं नव्हतंच ना काही. आमच्या घरी एखादा मोठा लग्न समारंभ करावा ना, तसं माझं बारसं थाटामाटात झालं. माझ्या सुंदर रूपाप्रमाणे माझं नाव सोनसळी ठेवलं. सोनसळी म्हणजे सूर्याचे पहिले किरण. अगदी खरंच मी सूर्याच्या पहिल्या किरणाप्रमाणे अति सुंदर होते. माझ्या बारशाच्या दिवशी केदार काकांनी आणि बाबांनी मिळून ग्रहशांतीचा होम केला होता. त्या दिवशी सगळ्या राजापूर गावाला आजीनं पुरणपोळी आणि बुंदीच्या लाडवाचं जेवण घातलं होतं. हा स्वयंपाक गावातल्या काही ब्राह्मण बायकांनी केला. कौसल्यामाई मला घेऊन आईजवळ बसून होती, कारण उमा काकूंना कौसल्यामाईचा चुलीकडचा वावर अजिबात चालायचा नाही. त्या मानानं केदार काकांना त्याचं विशेष असं काही वाटायचं नाही. उलट ते कौसल्यामाईला आपली बहीण मानून दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी तिला भाऊबीज घालत तिच्या हातचं जेवण त्यांना चालत असे. त्या दिवशी उमा काकूंनी मला आणि शांतीला एकाच पाळण्यात ठेवून त्या माझघरात गेल्या होत्या. काही कारणास्तव आत आलेल्या माझ्या बाबांनी आम्हा दोघींकडे बघितलं. त्यावेळी त्यांना अचानक वाटलं होतं, देवा, माझी पोर या शांतीच्या जन्माच्या वेळी जन्मली असती तर फार बरं झालं असतं. पण माझे बाबा चुकले होते. शांती झाली तेव्हा तिच्या शुभकुंडलीत कुठलाही मृत्यूयोग नव्हता किंवा कुठल्या अशुभाची छाया देखील नव्हती. आणि असं असताना पुढे एक दिवस शांती अचानक निघून गेली होती. त्यावेळी कधी कोणाचं देखील वाईट न चिंतणाऱ्या बाबांना शांतीच्या अशा जाण्यानं फार बरं वाटलं होतं. त्यावेळी त्यांना असंही वाटलं होतं की दीर्घायुष्य असलेली शांतीचा अचानक जाऊ शकते, तर मृत्यूयोग घेऊन जन्मलेली माझी पोर कदाचित दीर्घायुष्य घेऊन जगूही शकेल. आणि नंतर बाबांनाच आपल्या या विचारांनी केदार काकांसमोर अपराध्यासारखं वाटायला लागलं होतं. पण ह्या सगळ्या घटना फार नंतरच्या आहेत. माझं बारसं छान झालं, मी भराभरा वाढायला लागले. अगदी लहानपणापासून फार लाडात वाढलेली मी फार हट्टी आणि संतापी होते. मला माझ्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की मी नंतर सगळं घर डोक्यावर घ्यायची. आईपेक्षा मी आजीच्याच पदरात जास्त होते. तसंच दादूबाबा कौसल्यामाईच्या गळ्यातला मी ताईत होते. त्यांच्या लाडानं मी फार बिघडले होते. मी झाल्यावरही आमची कौसल्यामाई आठवड्यातून एकदा तरी काही मटण मच्छी शिजवून आणायची, आईला खायला घालायची. अर्थात माझ्या आजीला त्याबद्दल काही हरकत नव्हती, कारण प्रभूंच्या पोरीनं आपले डोहाळे संपले तरी आपलं मन मारून ते सतत ब्राह्मणी जेवण जेवावं असं तिलासुद्धा वाटत नव्हतं. म्हणून आजीने आईला कधी काही मटण बिटण खावंसं वाटलं तर तिने कौसल्यामाईला आणायला सांगितलेलं होतं. पण त्यामुळे झालं काय की कधी कधी आई असं आतल्या खोलीत खाताना ते माझ्यासुद्धा तोंडात घालायची आणि मला ते फार आवडायचं. नंतर नंतर मला त्या खाण्याची चटकच लागली. पण ते खाणं पुरवायला आमची कौसल्यामाई होतीच की. माझ्या बाबांना मात्र माझं हे असलं खाणं मुळीच आवडायचं नाही. ते आजीला म्हणत, अगं आई, वत्सलाला सवय आहे म्हणून ती ते खाते, पण सोनीला आपण का असल्या खायची सवय करायची. त्यावेळी माझी आजी मला जवळ घेऊन बाबांना म्हणाली होती, अरे माझ्या ह्या सोनीनं आईच्या पोटात असताना ते सगळं खाल्लं आहे. आता बघ शंभू,
ती आपल्या ब्राह्मणी रोपाची आहे, पण खाण्यात गेली आहे प्रभूंच्या घराण्यावर. हे बघ पोरा, त्या मायलेकींना काय आवडतं ते त्यांना खाऊ दे. अरे खाण्यापिण्यानं कसला बाट लागत नाही, आणि तू त्या दोघींच्या मध्ये पडू नको रे. त्यावेळी माझे बाबा नाराजीनं बाहेर जाऊन बसले. थोड्या वेळानं मी मांजरीसारखं तोंड पुसत बाबांकडे आली की ते मला उचलत आणि हलकेच म्हणत, सोने, तुला दहीभात आवडतो का आईने दिलेलं हे खाणं आवडतं ग? मी परकरानं माझं तोंड पुसत म्हणाले, बाबा की नाही, मला तो आजीचा दहीभात अजिबात आवडत नाही. मला कौशल्यमाईने आणलेलं मटण खायला फार आवडतं. बाबा तुम्ही आणि आजी पण ते खा, मग तुम्ही कधीच दहीभात खाणार नाही. बाबा माझ्याकडे बघत आणि अगदी गप्प होऊन जात. आता माझं नाव सोनसळी असलं तरी घरात सगळेजण मला लाडानं सोनी म्हणत, केदार काकांचा त्याला फक्त अपवाद. त्यांना मी अगदी रुक्मिणीच्या रूपाची वाटत असे, त्यामुळे ते मला सोने न म्हणता रुक्मिणी म्हणत. केदार काका आमच्या फाटकाजवळ आले की जोरात ओरडत, रुक्मिणी, अगं हे रुक्मिणी. आणि अंगणात खेळत असलेली मी माझ्या परकराचे फतकारे उडवत त्यांच्याकडे धावत असे, तेव्हा केदार काका माझ्या कपाळाला अंगारा चोळून आपल्या मळकट पिशवीतनं पुडीत बांधून आणलेला ओलसर पेढा माझ्या हातावर ठेवत आणि म्हणत, चला गट्ट करून टाका. आणि मी तो पेढा गट्ट करून पुन्हा त्यांच्या पुढे हात करी. त्यावेळी ते मला उचलून घेत हसत म्हणत, अगं रुक्मिणी, मी लक्ष्मीसमोरचा एक पेढा आमच्या शांतीला दिला आणि दुसरा पेढा तुला आणला. तेव्हा मला आठवलं, आमच्या रुक्मिणीला नेहमी 2 पेढे लागतात. तेव्हा मी लगेच लक्ष्मीजवळचा पेढा उचलायला हात पुढे केला, तर लक्ष्मीनी पटकन तो पेढा खाऊनच टाकला. आणि नंतर केदार काकांनी मला खाली उतरवलं की मी तरा देवघरात जाऊन लक्ष्मीशी गट्टी फू करत असे. अगदी लहानपणापासून मला माझ्या डोळ्यांसमोर नेहमी माझी आजी हवी असायची. ती जरा इकडे तिकडे गेली की मी आजी आजी करून किंचाळून भोकांड पसरी. त्यामुळे बिचारी आजी मला दिवस रात्र आपल्या कमरेवर घेऊन फिरत असायची. तिने मला जरा खाली ठेवलं की माझं किंचाळणं सुरू व्हायचं. अशा वेळी कधी माझी आई मला उचलायला आली की मी तिला किंचाळून म्हणायचे, तू मला हात लावू नको, मला आजी पाहिजे. पण जर तेव्हा तिथे बाबा आले ना की मग मी मात्र बाबांकडे जात असे. पण आजीच्या नावानं रडत ओरडत तसं माझं बालपण फार मजेत चाललं होतं. बाबा तर माझे एवढे लाड करत की मी रागानं काही तोडफोड केली तर ते मला एक लहानशी चापटसुद्धा मारत नसत किंवा कधी माझ्या अंगावर ओरडत नसत. बाबांनी आजीला माझे ग्रह थोडे अशुभ आहेत असं सांगितलं होतं, पण बिचाऱ्या माझ्या आईला हे कुंडली पंचांग काय भानगड असते तेच माहिती नव्हतं. आणि बाबा तिला ते कधी सांगायच्या भानगडीत पडले नाहीत. एकूण काय, बाबांशिवाय माझी खरी परिस्थिती कोणालाही माहिती नव्हती. त्यात बाबांचा समज झाला होता की माझं हे विधिलिखित प्रभूंच्या शापवाणीमुळे झालं आहे. तसं सुद्धा असेल कदाचित, देव जाणे. माझ्या आईला मी झाल्यापासून मला एकदा मंदाताईला दाखवावं असं सतत वाटत होतं. म्हणून शेवटी ती एकदा हळूच बाबांना म्हणाली, अहो एक विचारू का, रागावणार नाही ना? तेव्हा माझे बाबा तिच्याकडे बघत असताना ती एकदम रडत म्हणाली, अहो फक्त एकदा माहेरी सोनीला नेऊन माझ्या आईला दाखवावं असं वाटतंय, पाया पडते मी तुमच्या. त्यावेळी कधीही माझे न रागवणारे बाबा एकदम आईला भयंकर रागवून ओरडले, भास्कर वत्सला तुझं माहेरचं गोडवं. मी माझ्या सोनीला कधीही प्रभूंच्या घरी त्यांची इस्टेट किंवा शाप खायला पाठवणार नाही. वाटल्यास तू एकटी जा, तुझ्या आईला भेटून ये, पण आम्ही कोणी तिथे पाऊल घालणार नाही. आणि त्या आईला पुन्हा रागानं म्हणाले, हे बघ वत्सला, यापुढे तुझ्या माहेरचा विषय बंद. यापुढे कोणा प्रभूंचं नाव मला माझ्या घरात कोणी घेतलेला खपणार नाही, शेवटचं सांगतोय मी. आई बाबांच्या ह्या अवताराला घाबरून एकदम गप्प झाली. माझ्या आजीला सुद्धा कळलं नव्हतं आपला नेहमी शांत असणारा शंभू आज एवढा का रागवलाय. आमचं ते लहानसं सोनसावली घर माझ्या येण्यानं अगदी भरून गेलं होतं. त्या सर्व अशुभ नक्षत्रांनी मला आपलं अशुभ देणं देऊन आपलं शापित सौंदर्य मात्र मला भरभरून दिलं होतं. मी असामान्य रूपाची आगळी वेगळी होते. नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या गुलाबी पाकळीवर सोनेरी दवबिंदू पडावेत तसा माझा वर्ण सोनेरी गुलाबी होता. माझ्या हातापायावरची लवसुद्धा सोनेरी होती. त्यामुळे मी उन्हात उभी राहिले ना की एखाद्या सोनेरी जिवंत मूर्तीसाठी चमकदार आणि सुंदर दिसायची. माझे गर्द निळे डोळे, लांब सोनेरी पापण्या, यामुळे ते एखाद्या निळ्या फुलपाखरासारखे भासत.
मी माझ्या पापण्या खाली केल्या की त्या पापण्यांची लांब सावली माझ्या केशरी गालावर पडायची. त्यात माझ्या दाट पिवळ्या केसांमुळे मी एखाद्या ग्रीक देवतेपेक्षा सुंदर दिसायची. माझं सरळ धारदार नाक, बागदार भुवया मला चित्रासारखं सुंदर बनवत आणि माझे सरळ मोत्यासारखे दात माझ्या डाळिंबी ओठातून हसताना माझ्या गालांना खळ्या पाडत. कुणीही नजर न हलवता माझ्याकडे बघत राहावं अशी मी देखणी होते. माझा उंच सडपातळ बांधा मला शोभून दिसायचा. त्यात माझे आजोबा आणि बाबा हे मदनासारखे देखणे होते, तरीसुद्धा माझा हा देखणेपणा एका अनोख्या अलौकिक सौंदर्याचा आविष्कार होता. आमची कौसल्यामाई मला कौतुकानं जवळ घ्यायची आणि म्हणायची, माझ्या सोनीत सीतामाय, आंबाबाय, यल्लम्मामाय, लक्ष्मीमाय या समधेनी आपल्या रोपाचा थोडा थोडा अमृत घातलाय, तेव्हा माझी पोर असा बेस निघाली. आजी आणि आई हे ऐकायच्या आणि हसायच्या. आमची कौसल्यामाई आपल्या सोन्या कुशीचं दुःख मला बघून विसरली होती. मला ती हौसेनं नेहमी नवीन नवीन परकर पोलकं शिवून आणत असे आणि माझ्या त्या छान लहानशा परकराला एक छोटा खिसासुद्धा असायचा. एकदा माईने माझं नाक टोचून माझ्या नाकात सोन्याची लाल खडा असलेली चमकी घातली होती. त्या लाल खड्याच्या चमकीमुळे मी जरा माझी मान इकडे तिकडे फिरवली की ती चमकी चमकत राहायची. पुढे मी जरा मोठी झाले, मला पाय फुटले. आता माझी सोनसळी गुलाबी पावलं गरबर दुडू दुडू धावायला लागली. त्यात बाबांनी वाढदिवशी मला चांदीचे वाजणारे पैंजण आणले आणि माझ्या पायात घातले आणि मी ते पैंजण रुणू वाजवत गरबर पळत सुटायची आणि एकदम येऊन चुलीजवळ बसलेल्या माझ्या आईच्या गळ्यात पडायची. तेव्हा माझी आई मला मांडीवर ओढून हलकेच म्हणायची, रुणू झुणू तुझं धावणं बाई मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ मैनेचं सोने ग. त्यावेळी दारा आडून लपून माझ्या आईचं हे कौतुक ऐकणारे बाबा एकदम पुढे यायचे आणि म्हणायचे, वत्सला छान फोडणी घालून गाणं गातेस बरं का तू. आई ईश्य म्हणून लाजायची. लहानपणी मला चालणं माहीतच नव्हतं. माझी सारखी या खोलीतून त्या खोलीत पळापळ चालायची. माझ्या या पळापळीला आमचं ते 6 खणी घरसुद्धा अपूर्व होत असे. माझी आजी ताटात जेवण घेऊन मला चिवमाऊचा घास भरवताना माझ्या त्या पळापळीनं अगदी थकून जात असे आणि बाबांना म्हणत असे, अरे बाबा शंभू, आता माझ्या सोनीला पळायला तुझं हे घर अपूर्व पडतंय, आता तिच्यासाठी मोठा राजवाडा बांध रे बाबा. त्यावेळी बाबा मोठ्यानं हसत म्हणत, आता आई तू माझ्या सोनीच्या मागे पळताना एवढी दमतेस, मग आता राजवाड्यात तू कशी काय पळणार तिच्या मागे. त्यावर माझी आजी म्हणायची, शंभू तू माझी काळजी करू नको, तुझा राजवाडा बांधून होईपर्यंत मी सायकल शिकेन आणि मग सोनी आणि माझी सायकल त्या राजवाड्यात धावत बसतील. हे ऐकून माझी आजी खो खो हसेल आणि आईसुद्धा हसत बसे. एकदा काय गंमत झाली, माझी आजी असंच मोठ्या घराबद्दल बाबांकडे बडबडली. त्यावेळी आई तव्यावर भाकरी टाकत भाबडेपणानं म्हणाली, आई आपण सोनीला पळायला ना झपाटलेल्या बकोळीच्या रानात सोडून देऊ. झालं. ते ऐकून माझे बाबा आणि आजी तिच्यावर एवढे रागवले. माझी आजी तर ओरडली, वत्सले तुला कुठं काय बोलायचं याची अक्कल नसेल ना तर असं मध्ये मध्ये बोलत जाऊ नको. आणि मग आईसुद्धा चुकलं माझं आई असं म्हणाली आणि गप्प झाली. आमच्या घरी लहानपणी जे माझे लाड झाले ना ते क्वचित कोणा मुलाच्या वाट्याला आले असतील. मी मागितलेली प्रत्येक गोष्ट मिळायची. मला हवे तसे माझ्या आजी, आई, कौसल्यामाई वागायच्या, म्हणजे माझ्या तालावर ते नाचायचे असं म्हटलं तरी चालेल. तसं पाहता असामान्य रूपाची मी मनानं मात्र फार फार सामान्य होते. माझ्या लहानपणी आमचा चूल बोक्या नव्हता, हिरव्या नव्हता, पांढऱ्या नव्हता, मंजी येशासुद्धा नव्हते आणि जाईजुई तर काय फार लहान लहान पिल्लं होती. पण घरातल्या सगळ्यांचे लाड घ्यायला मात्र मी एकटी होते. त्यावेळेपासून ही सगळी माझ्या मायेची माणसं मला नेहमी देवतुल्य वाटत आली, नेहमी वाटत राहतील सुद्धा. मी आता माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक आठवणी तुम्हाला सांगणार आहे, कारण त्या सगळ्या आठवणीतच मी जीवन जगले, म्हणून त्या लहानसहान आठवणीसुद्धा मला फार मोलाच्या वाटतात. माझ्या जन्मानंतर खरं तर आईने सतत मटण मच्छी खाणं सोडलं होतं. तिला आता त्या साध्या आपण रुचकर ब्राह्मणी जेवणाची छान सवय झाली होती, ते तुला आवडतसुद्धा होतं. तरीसुद्धा कधीमध्येच ती तिच्या जिभेवर प्रभू उसळून यायचे आणि हळूच ती आपल्या कौसल्यामाईचा पदर ओढायची आणि तिने करून आणलेलं कोंबडीचं कालवण, भाकरी आतल्या खोलीत अगदी दाराला कडी लावून हादडायची.
पण पुढे तिथे मला घेऊन हादडायला लागली. मला ते वासाड खाणं भयंकर आवडायला लागलं. आम्ही ते खात असताना आई हळूच मला म्हणायची, सोने, बाबांना काही सांगू नको हां. मी पण नाही अशा अर्थाने डोकं हलवायची. पण मी खाऊन बाहेर गेले की आईचं एक गुपित माझ्याकडे आहे अशा अर्थाने मी बाबांकडे बघत मुद्दाम बावळटासारखे हसत राहायचे. आणि माझं सगळं समजलेले बाबासुद्धा हसत बाहेरनं जोरात म्हणत, वत्सले, अगं सोनी मोठी झाली तरी तुझे डोहाळे अजून चालूच आहेत का? हे ऐकून आई लाजून आतून ईश्य म्हणायची. कधी मी कौसल्यामाईच्या कडेवरनं तिच्या घरी गेली की ती मला छान मांसाहारी जेवण करायची, पोटभर भरवायची. कधी मासळी तळून त्याचे काटे नीट करून मला खाऊ घालायची. मी जसजशी मोठी होत गेले ना तसतसं माझं खाणं पिणं प्रभूंच्या घराण्यावर गेलेलं होतं. आजी आणि बाबांनी आईवर आणि माझ्यावर आपली ब्राह्मणी मतं कधी थोपवली नव्हती. पण तरीही मी आणि आईने असं काही खाल्लं की आजी मला आणि आईला पुन्हा पुन्हा दात घासायला सांगायची, आंघोळ करायला सांगायची, नंतर आमच्या हातावर सुगंधी सुपारी टेकवायची. माझ्या आजीचा हात पुरणपोळ्या करायला फार छान. ती मोठमोठ्या पातळ पुरणपोळ्या फार सुरेख करी, तोंडात घातल्या की विरघळून जायच्या त्या. मला मात्र आजीनं पुरणपोळी तव्यावरनं खाली उतरवली की त्यावर तूप न लावता ती सुकी खायला आवडत असे. पण माझी आजी तव्यावरनं पुरणपोळी काढली रे काढली की कोणाच्या ताटात ती घालून त्यावर डावभर तूप घालून ती पोळी तुपानं माखून टाकायची. त्यावर तिचं म्हणणं एकच की पुरणपोळी पचायला जड असते म्हणून ती तुपानं लडबडून खाल्ली की पचायला हलकी होते. त्यामुळे ते कधीही मला आणि बाबांना पुरणपोळी वाढताना लगेच त्यावर भस्करून एवढं तूप ओतायची. मी ओरडायचे, आजी एवढं तूप का ओतलं? मला सुकी पुरणपोळी पाहिजे. आजी चिडून मला म्हणायची, हे बघ सोने, अन्नाला कधी ई असं म्हणू नये. हे ऐकून त्यावेळी माझी आई हसत म्हणायची, कारण सोने, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं म्हणायचं. ते ऐकून आजी तिच्यावर ओरडायची, वत्सले, फाजीलपणा बंद. सोने, मी काय म्हणत होते, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि ती चटकन आपली जीभ चावून म्हणायची, मेलं कुणी काय म्हटलं ना की ते जिभेवर रेंगाळत राहतं. तर सोने, मी काय म्हणत होते, सुकी पुरणपोळी पचायला जड असते, ती खाल्ली ना तर तुझ्या पोटात चावेल. मी रागानं ती पुरणपोळी खाताना बाबांकडे बघत असे. त्यावेळी ते मी काय करू अशा अर्थानं माझ्याकडे बघत आपले खांदे उडवायचे, हसायचे. पण माझी चांगली आजी अगदी शेवटची एक पुरणपोळी सुकीच तव्यावरनं काढायची, माझ्या ताटात ठेवायची आणि माझं तुपाच्या पुरणपोळीचं खाणं आटोपलं की मला जवळ बसवून घ्यायची आणि सुकी पुरणपोळी शेवटचीच पुरणपोळी हां असं म्हणून सांगायची. ती पुरणपोळी बघून मी रागानं आजीला म्हणायची, आजी आता माझं पोट भरलं आहे. आधी मागितली तेव्हा तू दिली नाही, आता ही पुरणपोळी तूच खा. त्यावेळी माझी बिचारी आजी मला अंजारून गोंजारून ती पुरणपोळी भरवायची. आता कधी ती आठवण आली ना की वाटतं त्या लहानसहान गोष्टीत किती माया भरली होती. त्यावेळी ते जाणवायचं नाही आणि जाणवलं त्यावेळी आठवणीनं माझा ऊर दुःखानं अगदी फुटून गेलेला होता. श्रोतेहो, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो.